मित्रांनो, आता बाजऱ्या काढायचा सीझन आलाय. आपण काय करतो, कणस तर वरची खुडून घेतो, पण हे जे राहतं ना खाली सरमाड काय म्हणतात ते काढायला लय तकलीफ होती लोकांना. आणि बरेच जण काय करतात, तसंच राहून देतात, रोटर मारतात. पण रोटर मारल्यानंतर पण त्याला डबल टिबल रोटर मारायला लागतं. तर तसं करण्याऐवजी तुम्ही बघू शकता, यांनी काय जुगाड केलंय शेतामध्ये, ते मकाची कुट्टी करतात. माहिती जनावरांसाठी बघा, एकदम बारीक बारीक कुट्टी करतात मकाची. ती मशीन इथं लावली आणि त्याच्याद्वारे कशा प्रकारे एकदम बारीक कुट्टी होती आणि त्याचा आपल्या शेताला खत म्हणून पण वापर होऊ शकतो. तुम्ही बघू शकता, हे उपयुक्त आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा. कसं काय जुगाड बघा. मित्रांनो, तुमच्या डोक्यात अजून एक विचार आला असेल, जर हे आम्ही असं करून घेऊ, पण ह्याला खर्च किती येतो साधारण? तर हे जे ना, आपण जर मका बारीक करायची म्हणलं, मकाची कुट्टी करायची म्हणली, तर एकराला 5,000 रुपये. त्या हिशोबाने जे पण एकराला 5,000 घेतात, पण पैसे जातात, पण रान क्लिअर हाताला येतंय आणि लगेच दुसरं पीक घेण्यासाठी आपण मोकळा होतोय. काय का नाही आयडिया? आणि हे आता हे बघू शकता कसं झालं, एकदम झालं का नाही, खाली घासूनच आणलंय जवळपास. आपण हाताने जसं कोयत्याने कापतो तसं, आणि एकदा रोटर मारला की रान आला हाताशी. आणि वेळ लय वाचतोय, मेन पॉइंट. आता एकदम 1-2 तासात तर एकदम क्लिअर रान होतंय. काय टेन्शन नाही, काय नाही. रोटरने नाही एवढं फटाफट गुततंय, कारण वल्ला असल्यावर रोटर मध्ये गुतणारच ही रोटर. मित्रांनो, ह्यांचा पर्पज एवढाच आहे की बाबा, हे जे आहे ना कुट्टी, त्याचा आपल्याला शेताला खत म्हणून वापर व्हावा आणि आपलं रान झटकीपट एकदम नीट दुसरं पीक घेण्यासाठी एकदम तयार. कसं वाटले तुम्हाला आयडिया? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. कसं काय जुगाड बघा. हे गुरं पण खातात, गुरं पण खातील की कुठे